आणि आत्ता ना आपण खूप वरती आलोय आणि वरती आल्याच्या नंतर खाली बघितलं ना की असं व्ह्यू दिसतोय बघा. मस्त वातावरण तयार झालेलं आहे इथे. पण मी इथे खूप दमलेली आहे. जास्त पायऱ्या चढल्यात आणि ऊन पण जास्त तापलेलं आहे, त्यामुळे मला दम लागल्यासारखं होत होतं. म्हणून यांना म्हटलं चला आपण एका झाडाखाली बसूया आणि इथे येताना ना पाणी बॉटल सोबत घेऊन या. कारण वरती पायऱ्या चढलं ना की जास्त तहान लागते, आपल्याला पाण्याची जास्त गरज पडते. मग आम्ही पाणी वगैरे पेलं आणि अजून भरपूर वरती जायचं होतं, पण ते काही माझ्याच्यानी शक्य झालं नाही. आणि मग आम्ही वापस येतोय बघा. तिथूनच जायला आपल्याला वरती जायला पण रस्ता आहे आणि त्याच पायऱ्यांनी आपल्याला खाली यायचंय. मग आम्ही आलोय खाली आणि मेन दरवाजातून आपण किल्ल्याच्या असं बाहेर पडलो ना की इथं माकडं बसलेली असतात. तर आपल्या हातात जो काही खाऊ दिसला ना की ते लगेच घ्यायला बघतात आणि घेऊन पळून जातात. तर आमचे हे ना त्यांची थोडीशी मजा करत होते. तर बघा याचं काय चाललेलं आहे. तर हा उंच भिंतीवर गेला आणि याला तिथून उडी मारायची होती, पण काही त्याला मारताच आली नाही. म्हटलं चला आपण पुढे जाऊन कुठेतरी छोट्या याच्यावरून उडी मारू. तर हा इथे उभा राहिला, इथून मात्र त्याला उडी मारता आली. मग काय पुढे गेलो, थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर ना अजून एक इकडं तोफा ठेवलेल्या आहेत. म्हटलं चला तिकडे जाऊन बघूया. तर वरती गेल्याच्या नंतर ना खूप साऱ्या तोफा या ठिकाणी होत्या आणि खूप छान वाटते बघा इथे फोटोशूट करायला किंवा बघायला. खूप सुंदर आहे इथे. तर मग तेच माझ्या बाळाला तर खूप नवल वाटतं या सगळ्या गोष्टींचं. मग बाहेर आल्याच्या नंतर मेन दरवाजातून इथे एक छोटंसं गार्डन आहे. त्याच गार्डनमध्ये मग हे थोडीशी मस्ती करत होते, पळापळी खेळत होते आणि मी एका झाडाखाली बसले होते कारण मला खूप चक्कर येत होती. आणि इथे ना फोटोशूट वगैरे करतात बघा सगळेजण येऊन. तर खूप छान लोकेशन आहे हे फोटोशूट ते करण्यासाठी. मग लांबून लांबून लोक, बाहेरून जे लोक येतात ना ते इथं फोटोशूट वगैरे करतात आणि यांची चालू आहे बघा मस्ती. आणि मला खूप वाईट वाटत होतं की मी इथपर्यंत आले आणि एकदम टोकापर्यंत गेले नाही. पण म्हटलं जाऊ द्या, नेक्स्ट टाइम जाऊया. मग काय म्हटलं चला काहीतरी घेऊया बाहेर थंड, कारण ऊन जास्त तापलेलं आहे, त्यामुळे मग ज्यूस घेतोय. तर ना हे ज्यूस जे होतं ना ते खूप टेस्टी होतं बघा. या दोघांनी मँगो ज्यूस घेतलं आणि मी माझं पायनॅपल ज्यूस घेतलंय बघा. तर याची ना कुठेही मस्ती चालू असते, हे द्या ते द्या, त्याचं सगळं चालूच असते. मग खूप छान होतं बघा पण हे ज्यूस आणि काहीतरी 25-30 रुपयाला होतं. पण खूप छान टेस्ट होते, पिऊन एकदम अशी एनर्जीच आली बघा इथे. मग आता अर्ध्या रस्त्यात आलो आहे आणि इथे ना एक शेळके मामाचा धाबा आहे बघा. तिथे आम्ही जेवण करतोय, कारण घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक करणं माझ्याच्यानी शक्य होणार नाही. म्हटलं चला जेवून जाऊया. तर मग चला व्हिडिओला इथेच एंड करते.